नेक्स्ट एक्झाम्पल बघा. साइन थिटा इक्वल टू 1/2. मग साइन थिटा इक्वल टू 1/2 म्हणजेच 1/2 साठी साईनचा रेशो लिहा फक्त पहिल्यांदा. ते येणार आहे sin π/6. मग आता जनरल सोल्युशन, त्यांनी जनरल सोल्युशन विचारले, प्रिन्सिपल सोल्युशन झाले आपले. जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा इज थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 इंटू अल्फा, असा फॉर्म्युला आहे. फिर n बिलॉंग्स टू झेड. मग तेच फक्त याच्यामध्ये वापरायचं. देअरफॉर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज, इथं घ्यायचं थिटा, थिटा इक्वल टू n पाय प्लस -1 आणि ही अल्फाची व्हॅल्यू घ्यायची π/6. तर n बिलॉंग्स टू झेड, हे त्याचं आन्सर. त्यामुळे काय फारसं विशेष असं काय याच्यामध्ये करायचं आहे अशातला प्रकार अजिबात नाही. दुसरं एक्झाम्पल जे आहे ते इथं लिहून घेतोय. याच्यामध्ये सांगितलंय त्यांनी कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. आता कॉस थिटा इक्वल टू √3/2 हे परत एकदा